ची सगळ्यात मोठी बातमी समोर येते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगांची ही तपासणी होते। हेलिकॉप्टरमधून ते नाशिकसाठी उतरले आणि त्याच क्षणी पोलिसांकडून त्यांच्या बॅगा तपासल्या जात आहेत। खरं तर संजय राऊतांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते। निवडणुकीच्या काळामध्ये नाशिकमध्ये पैसे वाटप होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता आणि या पार्श्वभूमीवर शिंदेंनी बॅगेमध्ये पैसे आणल्याचा आरोप केला होता। अगदी आकडा सुद्धा खरं तर संजय राऊतांनी सांगितला होता। 12 कोटी रुपये नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या काळात वाटले जाणार आहेत आणि तेच पैसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सोबत आणले आहेत असा दावा संजय राऊतांनी केला होता। आणि त्याच पार्श्वभूमीवर शिंदेंचा खरं तर हा तिसरा नाशिक दौरा आहे आणि या दौऱ्याच्या वेळी शिंदे हेलिकॉप्टरमधून खाली उतरल्यानंतर त्यांच्या बॅग्सची ही तपासणी सध्या केली जाते। संजय राऊतांनी आरोप केल्यानंतर आता शिंदेंच्या या बॅगांची तपासणी होते। मात्र त्या बॅगांमध्ये पैसे दिसत नाही। आपल्याला दृश्यांच्या माध्यमातून कपडे दिसून येत आहेत तर काही कागदपत्र सुद्धा यामध्ये दिसत आहेत। याच पार्श्वभूमीवर आपल्याशी बोलण्यासाठी ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे फोन लाईन वरून आहेत। सुषमाजी, आपण पाहतोय संजय राऊतांनी आरोप केलेले होते की मुख्यमंत्री शिंदेंनी बॅगेमध्ये पैसे आणले होते। आता मात्र नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या बॅगांची तपासणी होते। कसं पाहता या सगळ्याकडे? मला वाटतं याचं काही फार बाऊ करायची गरज नाही। अकॉर्डिंग टू कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल 14 एव्हरीवन इज इक्वल बिफोर लॉ। कायद्याच्या समोर सगळे सारखे असतात, सगळ्यांना सारखे ट्रीट केलं गेलं पाहिजे। मुख्यमंत्री असले तरी आता जो इलेक्शन पिरियड चालू आहे ते पाहता आणि महत्वाचं म्हणजे नाशिकची निवडणूक 20 तारखेला आहे, त्यामुळे जर कोणी बॅग चेक केली असेल तर त्याच्यात का बाऊ करण्याची काय गरज आहे? उलट मला असं वाटतंय की फक्त आम्ही कसे सारखे आहोत हे दाखवण्यासाठी सुद्धा जाणीवपूर्वक कधी कधी प्रयत्न केले जातात। तर त्याच्यात काही इतका वेगळा विचार मात्र सुषमाजी, ज्यावेळी संजय राऊतांनी आरोप केले त्यानंतर ही तपासणी होते, मात्र आधी ही तपासणी का गेली नाही असा सुद्धा एक प्रश्न आहे। म्हणते की आता नेमक्या इलेक्शन काळामध्ये आम्ही कसे लिबरल आहोत, उदारमतवादी आहोत, कायद्याला सहकार्य करणारे आहोत असं चित्र निर्माण करण्याचा जरी प्रयत्न केला जात असला तरी सुद्धा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि एकूण सत्ताधारी मंडळी हे कायद्याचा सर्रास गैरवापर करताना दिसतात। पण असो, यातूनही सकारात्मक शोधूया आणि सकारात्मकता ही आहे की ठीक आहे, इलेक्शन पिरियड मध्ये अशी बॅग चेक केली जात असेल तर चांगली गोष्ट आहे। पोलिसांचे अभिनंदन करूया आपण। अगदीच, नक्कीच। धन्यवाद सुषमाजी दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। आपण पाहतोय मुख्यमंत्री शिंदेंच्या बॅगांची तपासणी केली गेली आणि ही खरं तर चांगली बाब असल्याची प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी यावेळी दिली।